या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधील मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। पाटण्याच्या गांधी मैदानात यात्रेचा समारोप होणार। बिहारमधील SIR मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधींची यात्रा। मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबई गुजरातींच्या हाती सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे हे ठाकरे बंधूंचं टार्गेट। खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट। आम्ही मटका फोडून 440 व्होल्टचा झटका दिला। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचीच हंडी फोडणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलं। गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या नादाला लागू नये। महाजनांची मस्ती, लुटलेल्या पैशांची ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। संजय राऊतांचा महाजनांवर हल्लाबोल। गिरीश महाजन जनतेतून निवडून येतात। संजय राऊतांनी मुंबईतल्या एका वॉर्डमधून तरी निवडून येऊन दाखवावं। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना आवाहन। मुंबईच्या समृद्धीनं कधी कलानगरचा उंबरठा ओलांडलाच नाही, फक्त हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया। गोपाळ कलेच्या शुभेच्छा देताना भाजपच्या केशव उपाध्येंचा ठाकरेंवर निशाणा। युतीचा विचार डोक्यातून काढून टाका, सोयीचं वाटेल तिथे युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं असं आपलं धोरण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले। दोन्ही ठाकरे बंधू एक होणार, मुंबई पालिकेवर भगवा झेंडा फडकणार। आदेश बांदेकरांची राजन विचारेंच्या दहीहंडी कार्यक्रमात प्रतिक्रिया। सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही। अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर, तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली असंही वक्तव्य। जयंत पाटील देखणं नेतृत्व, आम्ही देखणे नाही का? जयंत पाटील देखणं आणि आम्ही बिन देखणे का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मिश्किल सवाल। अजित पवारांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरलेत। अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य। आणि भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झाला? जयंतराव, त्याला विचारा किती मतं पडली? अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही। रोहित पवारांचं दादांना उत्तर। आमच्या माई एनडी पाटलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, रोहित पवारांचं वक्तव्य। तर रोहितची आजी आहे, तिला भाषणात माई माई करतोय, रोहितला घरी गेल्यावर बघतो, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। अजित पवारांच्या जळगाव दौऱ्यावेळी आकाशवाणी चौकात पवार गटाकडून बॅनरबाजी। पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, विदर्भ आणि खानदेश नेहमीच उपाशी, अशा आशयाचे बॅनर। अनिल पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी बॅनर लागल्याची चर्चा। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्या, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मुळा प्रवरा संस्थेची बदनामी करून काही लोकांनी संस्था घालवली। विखे पाटलांचं नेतृत्व काही लोकांना खूपत होतं। शरद पवारांचं नाव न घेता विखे पाटलांची टीका। राजकीय सुडापोटी संस्था उद्ध्वस्त केली, विखे पाटलांचं वक्तव्य। वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं? शरद पवारांनी किस्सा सांगितला। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं, मी मुख्यमंत्री झालो, पवारांचं वक्तव्य। मराठ्यांचा अंत पाहू नका, देवेंद्र फडणवीसांना विनंती। मराठी मुंबईत मोठ्या संख्येने येणार, तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे, मंत्री गणेश नाईकांचा टोला। तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा मटका लागला असं गणेश नाईकांना म्हणायचं असेल। मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत, सध्या शिंदेंचा आकडा लागत नाही, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। महायुतीनं 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं, हे राज्याला माहिती। जनतेनं कामावर मतदान केल्यानंच 232 आमदारांची विक्ट्री केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर।
वरिष्ठांनी एकमेकांच्या बाबतीत संयमानं बोलावं. गुलाबराव पाटलांचा गणेश नाईकांना सल्ला. आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जिंकलो. गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला पाटलांचं प्रत्युत्तर. वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे यांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश. 5 वर्षात योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. कर्जमाफी करणार नाही असं कधीही म्हटलं नाही. अजित पवारांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रतिक्रिया. सतेज पाटलांना शक्तीपीठ विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर समृद्धी महामार्गात दर जाहीर झाल्यानंतर विरोध मावळला. शेतकऱ्यांचा विरोध परवडणारा नाही अजित पवारांचं वक्तव्य. गोंदियाच्या तिरोडामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. आगामी निवडणुकीपूर्वी अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पुढे जात नाहीये. तपास पुढे गेला तर अजून नावं समोर येण्याची भीती. बजरंग सोनवणेंचा आरोप. तर काही अधिकारी तपास पुढे नेत नसल्याचाही आरोप. माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मनोज जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटत असल्यानं वैद्यकीय तपासणी. हिंगोलीतील नियोजित बैठक संपन्न झाल्यानंतर जरांगेंची तब्येत बिघडली. आवादा कंपनीनं गुंड लोक पाळले. तहसीलदार भूमाफिया झालेत. बजरंग सोनवणे यांचा आरोप. आंदोलन सोडवण्यासाठी गेलो असता तहसीलदार उठून गेले. बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या तळोदामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील भाऊक. ज्यांच्या आयुष्यात बहीण नसते तो खूप मोठा नशीबवान असतो, तर ज्यांच्या आयुष्यात बहीण नाही तो कमी नशिबाचा असतो. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील कार्यक्रमावरून खासदार अमर काळेंकडून तीव्र नाराजी. नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यातील पत्रिकेवरून नाराजी व्यक्त. भंडाऱ्यातील दर्ग्यात बाबा मस्तशहा उर्स निमित्तानं खासदार प्रफुल्ल पटेलांकडून चादर अर्पण. मुस्लिम बांधवांसोबत उरुसचा आनंद साजरा. उरुस सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण. हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट. आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. रायगड आणि सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट. सर्व नद्या इशारा पातळीवर. रात्रीही मुसळधार पावसाची शक्यता. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनचं सर्वाधिक नुकसान. वाशी तालुक्यातील घोडकी गावातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी. घरांचं नुकसान, अनेक जनावरांचा मृत्यू, त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना. बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर. माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उभी पिकं वाहून गेल्यानं आर्थिक फटका. सततच्या पावसामुळे हिंगोलीत कयाधू नदीला पूर. नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. अंबा नदीची इशारा पातळी 8.70 मीटरवर. सीना नदीपात्रात 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठची शेकडो एकरावरील खरीपाची पिकं पाण्यात. सीना नदीवरील अनेक बंधारे पूल पाण्याखाली. खरीप हंगामाला सीना नदीच्या पुराचा फटका. सिंधुदुर्गमधील आंबोलीत जोरदार पाऊस. आंबोलीतील धबधब्यांचं रौद्र रूप समोर. धबधब्यासमोर बसण्यासाठी केलेल्या रेलिंगवरून पाणी. नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेरली वस्तीवर जाण्यासाठी ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून प्रवास. मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर. धाराशिवच्या कळंब खामसवाडीतील ओढ्यात 4 चाकी कोसळली. कारमधील लहान बाळासह 4 जण सुखरूप वाचले. तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात थार गाडी अडकल्याची घटना. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून 1700 क्युसेकनं विसर्ग. शिवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. नदी नाल्यांना पूर. वनमाला पुलावर 1 ते 1.5 फूट पाणी असल्यानं मार्ग बंद. धुळे शहरात मुसळधार पाऊस. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाणी साचलं. पाण्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे मोठे हाल. अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश पाऊस. दिवसा तालुक्यातील शिरसगाव, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, मोझरीसह तालुक्यातील अनेक गावांना पावसानं झोडपलं. अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पावसानं शेतीचं मोठं नुकसान. अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस. अनेकांच्या घरात शिरलं पाणी. पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमध्ये पूरस्थिती. मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला. माहूर धानोडा दरम्यानचा पूल पाण्याखाली. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोंडाळा झामरे परिसरातील प्रकल्पाच्या सांडव्याला अचानक पूर. शेतकऱ्याचा 40 जनावर वाहून गेल्याची घटना. 10 ते 15 जनावरांचा शोध लागला. मात्र इतर जनावरं अद्याप बेपत्ता. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणातून 124 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही मार्ग बंद. हिसई गावाजवळील अडाण नदीला प्रचंड पूर. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेलू बाजार परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर. पुराचं पाणी घरात शिरल्यानं अनेकांचं मोठं नुकसान.
वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कळंबा, किनखेडासह अनेक गावांना तलावाचं स्वरूप, जनजीवन विस्कळीत. जळगावच्या धरण गावात मुसळधार पावसामुळे धरणी नाल्याला पूर. परिसरातील दुकानं, घरांमध्ये पाणी शिरलं. यवतमाळच्या पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान. जळगावच्या बदनापूर तालुक्यात सर्वदूर पाऊस. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागा पाण्यात. नुकसान भरपाई देण्याची मागणी. पालघरच्या डहाणूमधील विवळे वेढ्यातील महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली. पायी जाण्याच्या मार्गावर काही भाग कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर. पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला. माहूर धनोडा पूल पूर्णपणे पाण्याखाली. नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाची हजेरी. अनेक नद्यांना पूर. ओढ्याला पूर आल्यानं बेर्लीतील नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. बीड तालुक्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना. शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. गाळात अडकल्यानं सुदैवानं प्राण वाचले. लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीला आलेल्या पुरात शेती पिकाचं नुकसान. भाजीपाला, सोयाबीन, ऊस पिकं पाण्याखाली. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील पांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे नदीला पूर. चिपळूणमध्ये रात्रीच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अचानक पाणी शिरलं. अधिकारी कर्मचाऱ्यांची तारांबळ. चिपळूणच्या पेढेमधील वस्त्यांमध्ये पुन्हा चिखलयुक्त पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहात थेट नागरी वस्तीत. जळगावच्या पारोळा तालुक्यातील शेळावेमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 2 गुरांचा मृत्यू. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. लातूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू. मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले. मांजरा धरण 92% भरलं. धुळ्यात मुसळधार पाऊस. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात साचलं पाणी. जळगावच्या धरणगावमधील झुरखेडा गावात झिरी नदीवरील तब्बल 4 बंधारे फुटल्याची घटना. खोलीकरण केल्यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. वाढलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. हिंगोलीच्या कळमनुरीमधील पिंपरी खुर्दमध्ये ओढ्यावरील पुलाचं काम अर्धवट. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुराच्या पाण्यातून जाताना मुरुम भरलेला ट्रक उलटल्याची घटना. चालकांना प्रसंगावधान राखत उडी टाकल्यानं थोडक्यात जीव वाचला. नांदेडच्या किनवटमधील बोधळी सिंदगी परिसरात स्कूल बस पाण्यात वाहून गेल्याची घटना. स्कूल बससोबत चालकही वाहून गेल्याची माहिती. सुदैवानं स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठी हानी टळली. धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीला पूर. सोयाबीन पिकाला मोठा फटका. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी. बीड तालुक्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना. शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. नागपुरात रात्रभर मुसळधार पाऊस. पावसामुळे घोगली परिसरात गुडघाभर पाणी साचलं. धुळ्यातील कापडणीमध्ये शुद्ध पाण्यासाठी संघर्ष समितीचं बेमुदत आमरण उपोषण. जोपर्यंत शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. पक्का रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांनी महिला सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला. अहिल्यानगरच्या शेवगाव तहसीलमधील नवीन दहिफळ गावातील घटना. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलच्या MRI रूमचं सिलिंग कोसळलं. सुदैवानं कोणीही जखमी नाही. कर्मचाऱ्यांच्या सकाळीच लक्षात आली बाब. बीड डेपोच्या माजलगाव देवडी बसला गळती. व्हिडिओ व्हायरल. यापूर्वीही गळतीचे व्हिडिओ व्हायरल. अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत. धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. दत्तात्रय भरणेंना ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा घेराव. बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते विनोद पवार पूर्णा नदीत वाहून गेले. 40 तास उलटूनही आंदोलनकर्त्याचा शोध लागेना. बुलढाण्याच्या मलकापूर पंचायत समितीकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मुलामुलीला सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद. निवृत्त संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी साईचरणी अर्पण केला सोन्याचा त्रिशूळ. मुंबईच्या करी रोड परिसरात तरुण उत्साही सेवा मंडळाच्या दहीहंडीचा जल्लोष. गोविंदांकडून थरावर थर चढवत दहीहंडीचा उत्सव साजरा. मुंबई आग्रा महामार्गावर अवैध वाहतूक. 4 चाकीतून 7 जणांचीच परवानगी असताना तब्बल 20 ते 25 जणांचा प्रवास. नंदुरबार शहर पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक. 6,27,000चा मुद्देमाल जप्त. वाशिमच्या कारंजामध्ये मोकाट गायीचा उच्छाद. गायीचा एक महिला 2 शाळकरी मुलांवर हल्ला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. बायको नांदायला येत नसल्यानं बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवाळ्यातील दुर्घटना.
धाराशिवच्या कळंबमधील खामसवाडीतील ओढ्यात चारचाकी कार कोसळली. कारमधील एका लहान बाळासह 4 जण सुखरूप वाचले. सिंधुदुर्गात क्षुल्लक कारणावरून परप्रांतीयांची स्थानिकांना मारहाण. 2 स्थानिक तरुण आणि 3 परप्रांतीयांमध्ये बाचाबाची. घाटी रुग्णालयाच्या MRI रूमचं सिलिंग कोसळल्याची घटना. रुग्णालयाच्या न्यू मल्टी स्पेशालिटी बिल्डिंग मधील दुर्घटना. अंडर ट्रायर एक महिला पोलीस कोठडीतून पळाली. मुंबईतील JJ रुग्णालयात उपचार घेत असताना महिला पसार. रुबिना इर्शाद शेख असं पसार झालेल्या महिलेचं नाव. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली नागपुरात गृहिणीची 12 लाखांना फसवणूक. नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.